हे करून घ्या बाहेरून घ्या. घुंगरांनी देते तुम्हाला, घुंगरांनी माझ्या मानाचा मुजरा देते तुम्हाला. जेवढे घुंगरू वाजले तेवढे टाळ्या होऊ द्या. धन्यवाद.
मालवणी उत्सव आहेत. म्हणजे ज्या उत्सवांकडे खरोखर बघितलं जातं की या मालवणी उत्सवामध्ये खरोखर अख्खं मालवण अवतरतं, तो हा मालवणी उत्सव आहे. आणि म्हणून मी त्या दिवशी उद्धव साहेबांना देखील विनंती केली की यावर्षी आपण इथे या मालवणी उत्सवाला भेट द्या. मला वाटतं 29 तारखेला ते आपल्या इकडे येत आहेत. कारण ज्या विभागामध्ये हो डांगरपेठ भाऊ फुल गर्दी आहे शुक्रवार. एवढा चार वेळा पाहिजे. इधर है
आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्याप्रमाणे 19 कोकणचं मालवणी महोत्सव जन्मोत्सव या ठिकाणी संपन्न. बऱ्याच वर्षांनी किंवा मला असं वाटतं पहिल्या प्रथमच या महोत्सवाला मी आलेलो आहे आणि मला खरंच वाटतंय की मी मालवणमध्येच आलो. कारण इथे तर तुम्ही सगळे आपल्या हक्काची आग्रह, नाहीतर हल्ली या बाजूला तसं येणं फारसं होत नाही. मी घरनं निघाल्यानंतर मला असं वाटतं की आणखी मालवणी जन्मोत्सव आहे, आणखीन थोडं पुढे गेलं तर सिंधुदुर्ग किल्ला लागतोय ठीक आहे. एवढं आता अंतर वाढायला लागलंय, ट्रॅफिक वाढतोय. दररोज आपण बघतोय की मुंबईमध्ये सोयीच्या ऐवजी गैरसोयी वाढत आहे. विकास 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 म्हणून जो काही चाललेला आहे हा नियोजन शून्य विकास हा मुंबईचा आता श्वास घुसपटून टाकतोय. आजपर्यंत कधी नव्हतं एवढं प्रदूषण आपण गेले 2-3 वर्ष अनुभवतोय ना. म्हणजे मुंबईची हवा आता घातक होत चालली. आणि कालच मी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये मी जे बोललो होतो ते तुम्हाला पटते की नाही ते मला सांगा. कारण प्रदूषण हे कशामुळे झाले तर आपले राज्यकर्त्यामुळे काही आत्म्याचे दिवे पाजल्याला काही कमी नाहीच. ते लांब इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उल्लेख झाला आणि एक बातमी आली की त्यात सगळे धुळीचे लोट म्हणजे त्या राखेचे लोट सगळीकडे पसरत आहेत, ढग पसरत आहेत. मग त्याच्यावर त्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केला. त्या ज्वालामुखीचा उल्लेख झाला त्याची धुळीचे लोट त्याची नाही आहे. हे गेले 2-4 वर्ष जो मुंबई महापालिकेत आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार झाले त्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उल्लेख झालेला आहे आणि ते सगळे ढग पसरले. सगळीकडे भ्रष्टाचार आपण बघतो. बरं असं आपण जर का म्हटलं म्हणजे आता जे राज्यकर्ते त्यांच्या एका नेत्याला विचारलं की तुम्ही सांगा मुंबईचा महापौर मराठी होणार का, तर मुंबईचा महापौर हिंदू होणार. आणि मग आजपर्यंत आम्ही मराठी महापौर केले ते काही हिंदू नव्हते काय? ते हिंदूच होते. आम्ही अस्सल मराठी बोलणारे राष्ट्रप्रेमी देशप्रेमी हिंदू आहोत. कोणाचा आक्षेप आहे याच्यावरती? आणि जे मी तुम्हाला सांगायला आलोय किंवा जे आम्ही दोघं मिळून सांगतोय ते एवढ्यासाठी सांगतोय की हळुवारपणाने आपल्या मुंबईचं मराठीपण हे मारत चाललेलं आहे. आम्ही जरूर देशाभिमानी हिंदू आहोतच, पण त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र धर्माचा बळी नाही जाऊ देणार. देशाचं रक्षण करणारं हे जे गाणं आहे ना, जय जय महाराष्ट्र माझा, दिल्लीचे तख्त राखी तो महाराष्ट्र माझा, ते दिल्लीचं तख्त राखणारा माझा महाराष्ट्र आहे. दिल्लीशी म्हणजे आपल्या देशाशी एकनिष्ठ असणारा हा आपला महाराष्ट्र आहे. आणि हळूहळू करत म्हणजे जसामध्ये त्यांनी एक प्रयत्न केला हिंदीची सक्ती. आम्ही हिंदीची सक्ती आम्हाला हिंदीवरती द्वेष नाहीये, हिंदीचा विरोध आम्ही करत नाहीये, पण आमचं सक्ती का करताय?
आपणा सर्वांच्या वतीने हा सन्मान आहे. ज्यांनी गोव्यामध्ये येऊन आपलं चारकोपचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. ओमसाई सहकारी गृहनिर्माण संस्था सुवर्णदुर्ग किल्ला. विशेष उल्लेखनीय पारितोषिक हरिश्चंद्रगड. अरे यार